श्रीराम जय जय राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच। श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे। या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे। लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी। या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे। आज दिनांक 5 मार्च। आजचे बोधवचन, भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही। श्रीराम। भगवंताचं ज्ञान झाल्याशिवाय त्याचं प्रेम कसं कळणार? भगवंत अमूर्त, सूक्ष्म, विश्वव्यापी, अविनाश आणि स्वयंभू आहे। त्याचं प्रेमही तसंच आहे। देहधारी मानव मूर्तीच्या माध्यमातून अमूर्ताचा शोध घेतो। देह शुद्ध करुनी भजनी बसावे आणि कांचे नाठवावे गुणदोष, असं एकनाथ म्हणतात। देहशुद्धी करून पूजेला बसता येईल आणि कांचे गुणदोष आठवू नयेत। देहाप्रमाणे मनही शुद्ध हवं तर हे जमेल। हे फार कठीण कर्म आहे। मन चंचळ आहे, ते मूर्तीवर स्थिर होत नाही। ते मूर्तीतून अमूर्ताचा शोध कसा घेणार? आतावत भुईवर गेलं गेलं आभायात, अशी मनाची अवस्था असते। मनाच्या मदतीशिवाय अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान केवळ अशक्य आहे। मी देह आहे या कल्पनेने जीव देहा एवढा क्षुद्र झाला आहे। हे अज्ञान आहे। अज्ञान गेलं की जीव हा शिवरूप होईल। ज्ञान हाच देव हे समर्थ वचन सार्थ आहे। त्यासाठी जीवाला मनाचं सहकार्य हवं। मनाचा एक मोठा गुण असा आहे की ते ज्याला चिकटतं त्याच्याशी तदाकार होतं। वासनेमुळे ते शरीराला चिकटते आणि देहाकार होते। अभ्यास आणि अनासक्ती या 2 उपायांनी ते अंतर्मुख होऊन आत्म्याला चिकटेल। मग ते विशाल आणि सर्वव्यापी सूक्ष्म आत्म्याशी तदाकार होण्याचा प्रयत्न करील। दरिया में खसखस अशी मनाची स्थिती होईल। मन आत्मानंदात विरघळून जाईल। मनाचं उन्मन होईल। जीवाला बंदिवान करणारे 2 कोश, स्थूल आणि मनोमय कोश, यांचा निराश होईल। साधना, श्रद्धा, सद्गुरु कृपा यामुळे जीवाची प्रगती होऊन त्याची कारण देह आणि महाकारण देहातून सुटका होऊन जीवाचं अज्ञान जाऊन तो विश्वव्यापी शिवरूप होईल। तो देहातीत होऊन जगात वावरेल। आकाशाप्रमाणे अलिप्त, सगळ्यात असून सगळ्यात नाही, अविनाश आत्मा होईल। आकाशाचे तुकडे करणे अशक्य, त्याला जाळणं, भिजवणं, उडवणं अशक्य। साधक निर्भय होतो। दैवी गुणांनी तो अलंकृत होतो। मरणाला तो जिंकतो। देह जळेल पण तो अविनाशी असेल। मूर्तिपूजेतून अमूर्ताचं ज्ञान संतांनी मिळवलं। मूर्तिपूजा करता करता त्यांना सर्वव्यापी अमूर्त भगवंताचं ज्ञान झालं। नामदेव महाराज म्हणतात, सर्व विश्व विठ्ठलमयच आहे। देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, निधान विठ्ठल, निरंजन विठ्ठल आणि शेवटी म्हणतात
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, म्हणून कळी काळा पाड नाही. अशी काळावरही नामदेव सत्ता गाजवतात. भगवंताच्या ज्ञानाप्रमाणे त्याचं प्रेमही चराचरात भरलं आहे. भगवंत आणि त्याचं प्रेम एकरूप आहे. कबीराचा मुलगा कमाल, त्याला भगवंत गवतात दिसले, त्याने गवत कापले नाही. गौरांग प्रभूंना तो भगवंत निळ्या समुद्रात दिसला. या दिव्य प्रेमाला देह आणि ब्रह्मांड यांचा कोणताही अडथळा अडवू शकत नाही. साधकाने आपली जाणीव या पिंड व ब्रह्मांड यांना कवेत घेण्या इतकी व्यापक केलेली असते. त्याला अडथळा कोणता? महासागरात जलबिंदू पडला, तो बाहेर कसा निघणार? तो सागरच झाला. त्याच्या सर्वांगाला सागर चिकटला आहे. सागर होण्यापासून त्याला कोण अडवणार? त्याप्रमाणे जीव ब्रह्मरूप झाल्यावर भगवंताचं प्रेम त्याला सर्वांगाने चिकटतं. मग तो साधक आणि भगवंताचं प्रेम यांच्या आड दुसरं काही येत नाही. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.